झालो आता रेडी वगैरे रूममध्ये आलो, रेडी वगैरे झालो, आंघोळ बिंघोळ सगळं झाली. इथे नाश्ता करायला बसूया आपण मस्तपैकी. थेपला, चपाती पण आहे, थेपले पण आहेत, ठेचा आहे, चटणी आहे. नाश्ता करून घेऊया आणि परत पुढच्या प्रवासाला सुरू करूया. तर हा आहे आपल्या आश्रमचा कॅम्पस व्ह्यू, म्हणजे जिथे आपण राहतोय तो. आणि हे आता आपण बाहेर निघालो आणि गिरनार दर्शनाकडे वळतो. तर चला तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओची मजा घ्या. आपण आता चाललो आहे रोपवेला, टुवर्ड्स रोपवे, म्हणजे रोपवेने अर्ध्या रूटपर्यंत जाणार आणि मग तिथून चालत जाणार, म्हणजे पायऱ्यांनी जाणार. बाकी आपल्या हॉटेलच्या जवळपासच होता, सो आम्ही बाय वॉकिंगच रोपवेच्या टुवर्ड्स चाललो आहे. सो मिळते रोपवे में. आता हे लंबे मारुतींचं मंदिर आहे. हे मंदिर आपल्याला वाटेतच लागतं. तर आता आपलं मारुतींचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे राम लक्ष्मण सीता यांच्या दर्शनाकडे. हे मंदिर तुम्हाला गिरनारच्या मार्केटमध्येच लागतं, खुद्द मार्केटमध्येच हे मंदिर आहे. तुम्ही कोणालाही विचारू शकता. तुम्हाला लंबे हनुमानजी यांचं मंदिर विचारलं तरी तुम्हाला ते लोक ॲड्रेस सांगतील. आणि बाकी आता इकडचं दर्शन आपलं घेऊन झालं आहे, तर आता आपण वळतो आपल्या रोपवेकडे. तर हे आहे आपलं रोपवे. इथून पुढे आता आपण आपली गिरनारची जर्नी चालू करूया. तर हे आता रोपवेच्या हॉलमध्ये आपण वेटिंग हॉलमध्ये एंटर केलं आहे, लाईनला आहोत. आणि उड़न खटोले में मिनी स्पीकर क्या आइडिया था, लेकिन ये भूल गया, हक दिया. इथून आपली जर्नी स्टार्ट होते गिरनारची वरती चढायला. हे आपण आलो इथे रोपवेने, तिथे रोपवे स्टेशन आणि हे आपण चाललो आता वरती. काठ्या घेतोय आपण पण घेतली आहे, कारण वरती चढायला ह्यांची गरज लागेल. सो मामा काठ्या घेतो. बाकीचे ज्यांचे कलेक्शन झालं. आता आपण प्रवास सुरू केल्यापासून इथे तब्बल 85 पायऱ्या उतरून इथपर्यंत आलो आहे. मला ते दाखवता नाही आलं, कारण तो रस्ता खूपच अडथळीचा होता आणि शिवाय त्याचा रिस्क पण खूप होतं कॅमेरा वगैरे ऑन करायला. तर आता आपण आलो इथे गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ. गोरक्षनाथ हे गुरुदत्तांचे परमभक्त होते आणि असं म्हणतात की गिरनार पर्वतापेक्षाही गोरक्षनाथांचं मंदिर उंचावरती आहे. का तर ह्याचं रिझन असं सांगतात की गुरुदत्तांनी त्यांच्या स्थानापेक्षाही उंच स्थान त्यांच्या भक्ताला दिलेलं आहे, म्हणूनच ह्यांचं मंदिर गुरुदत्तांच्या मंदिरापेक्षा उंच शिखरावरती आहे. तर आता तुम्ही इकडची गहराई बघू शकता.
कालीमातेचं रहस्यमय मंदिर आहे. असं म्हणतात की दत्तांनीच त्यांना हे स्थान दिलं होतं. आता याची कथा जर तुम्हाला पूर्ण ऐकायची असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्याची एक सेपरेट व्हिडिओ बनवून अपलोड करेन. चढून आल्यानंतर इथं पाणी द्यायला थांबलो. इथं पाण्याची सोय आहे पर्यटकांसाठी. आणि परत आपण आपली जर्नी चालू करूया खाली उतरायला. आता आपण इथे चाललो आहे दत्त धुनीला, जे मी तुम्हाला बोलली होती. सो चलो चलते आहे. काय मम्मी हीच ती दत्तधुनी जे मी तुम्हाला म्हटली होती, जी गेले 500 वर्ष प्रज्वलित आहे आणि दर सोमवारी ती पेटते. आणि ह्याचंच दर्शन घ्यायला कित्येक लोक सोमवारी इथे येतात. आणि हे कमंडळू तीर्थ आहे. म्हणजेच की जेव्हा दत्त ध्यानात बसले होते तेव्हा देवी अनुसया मातेनी त्यांना त्यांचं ध्यानभंग करण्यासाठी त्यांना आवाज दिला होता. तेव्हा त्यांच्या हातातलं कमंडळू हे सांडलं होतं. ते 2 प्रकारे वाटलं गेलं. एक भाग धुनीमध्ये प्रज्वलित झाला आणि दुसरा भाग हा गंगेच्या रूपात वाहू लागला. त्याचंच हे कमंडळू तीर्थ असं म्हणतात, जे लोक प्रसाद म्हणून घेतात. आपण सुद्धा घेतलंय. आणि हे आपण परतीच्या वाटेला आता निघतोय, परतच आपल्या गुरुदत्तच्या स्थानांकडे. हे आहे गुरुदत्तांचं स्थान, जे आपण हे 3 डोंगर पार करून आपण दत्तांच्या स्थानावरती आलो होतो. आणि आता परत हेच 3 डोंगर पार करून आपल्याला परत परतीच्या मार्गावरती निघायचं आहे. हे इथे आपल्याला गुरुशिखर पाहायला मिळते. हे डोंगर पार करून आपण आता इथे आपल्या परतीच्या मार्गावरती निघालेले आहोत. हे आहे माता अंबाजी मंदिर, म्हणजेच माता अंबिकेचं मंदिर आहे. आणि हे 8th सेंचुरीमध्ये बांधलं होतं फर्स्ट. आणि आत्ता 2008मध्ये हे पुन्हा रेनोव्हेट केलं गेलं आहे. माता अंबिकेची महती अशी आहे की हे 52 शक्तिपीठातलं एक शक्तिपीठ आहे असं म्हणतात. झालंय पूर्ण गुरुदत्तांचं दर्शन वगैरे घेऊन झालंय. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता इथे गुरुशिखर आणि गोरक्षनाथचं मंदिर दोन्ही एकसाथ व्ह्यू आपल्याला मिळतोय, म्हणून मी इथे आली टेक घ्यायला. बाकीची जर्नी किंवा गुरुदत्तांचं स्थान, त्यांचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं? हां, तिथे आतमध्ये मला कॅमेराज अलाउड नव्हते म्हणून मला ते सगळं दाखवता नाही आलं. पण जितकं जर्नी मी तुम्हाला दाखवली तितकी आवडली की नाही ते तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुढे अजून पण आपलं रूम परत बाकी आहे, सो ते तुम्ही आता एन्जॉय करा. टिल देन स्टे ट्यून्ड. सगळ्यात पहिले उतरलो आपण आणि अजूनपर्यंत इथंच बाकीचे सगळे गेले पाठीमागे, पण आपले मामाचं आणि मम्मीचं यायचं बाकी आहेत म्हणून आम्ही इथे कसं भिकाऱ्यावानी बसलोय बघा. टोटल भिकारी. ही मम्मी आता आली आहे, काय माहिती कुठे गेली.
आता गिरनार पर्वताला गिरनार हे नाव कसे पडले तर प्राचीन काळात तुम्ही बघाल तर आधी उज्जैन, मग मणिपूर, चंद्रखेदपूर, रैवतनगर, पुरातनपूर, गिरीवर आणि मग गिरनार हे नाव प्रसिद्ध झाले. आता गिरनार पर्वत हे सर्वात पवित्र पर्वत का मानले जाते तर समोरच तुम्ही बघता इथे असंख्य मंदिरं आहेत. इथे 866 हिंदू आणि जैन मंदिरं आहेत. त्यातून सर्वात प्रसिद्ध आपल्या समोर आलेलं हे नेमिनाथांचं सिद्धक्षेत्र जैन तीर्थ. ह्याला तीर्थांकर नेमिनाथ सुद्धा म्हटलं जातं. असेच कुमारपाला टेम्पल, वस्तुपाला टेम्पल, सांप्रतीराजा टेम्पल, चौमुखजी टेम्पल, धरमचंद्र हेमचंद्र टेम्पल, ऋषभादेव टेम्पल, धुवन हनुमानजी मंदिर, बोरदेवी मंदिर, जटाशंकर महादेव मंदिर, महाकाली मंदिर, सरखादिय हनुमान मार्वेला मंदिर आणि आपले सर्वात प्रसिद्ध आणि आवडते असे गोरक्षनाथांचे आणि गुरु दत्तात्रेय स्थान. आता तुम्ही विचार करा, इतके देवस्थानं असलेले हे पर्वत किती पवित्र असेल आणि इथे आल्यानंतर जे वाईब्स येतात, इथली हवा, ते परिसर आणि वातावरण पण इतके प्रसन्न आहे. हे सर्व मला शब्दात नाही मांडता येणार. ज्यांनी कधी याचा अनुभव नसेल घेतला त्यांना मी नक्कीच आवर्जून सांगेन की तुम्ही इथे या परिसरात एक रम्यवयी वातावरणात विरघळून जा आणि इथे गुरुदत्तांचं व या पवित्र पर्वताचं दर्शन नक्कीच करा. जय गिरनारी. तर आजचा आपला हा गिरनार दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला काय वाटला, कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला खूप साऱ्या लाईक द्या, भरभरून प्रेम द्या, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओज घेऊन राहील. तोपर्यंत जय गिरनारी.